नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायची आहे शेवग्याच्या फुलांची आमटी। शेवग्याची फुलं ही अशी दिसतात, ही मी नीट करून घेतलेली आहेत फुलं। आता ही फुलं थंड पाण्यामध्ये आधी 2 वेळा धुवून घ्यायची स्वच्छ। आणि नंतर ती गरम पाण्यामध्ये घालायची आहेत। आता ही 2 वेळा धुतलेली फुलं गरम पाण्यामध्ये घालायची आहेत। गॅस बंद केलेला आहे, पाणी फक्त गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ घालायचं। आणि 1-2 मिनिट ती फुलं त्याच्यामध्येच ठेवून द्यायची, त्या पाण्यामध्ये। आणि नंतर ती चाळणीवरती निथळून घ्यायची। आता यासाठी लागणारे साहित्य: मोहरी, जिरे, कांदा, टोमॅटो, कांदा खोबऱ्याचं वाटण, हळद, मसाला, मीठ। आता एका पॅनमध्ये 2 ते 3 छोटे चमचे तेल घ्यायचे आहे। तेल तापल्यानंतर त्यात थोडीशी मोहरी, जिरे, थोडासा हिंग, नंतर एक छोटा कांदा कापलेला घालायचा आहे। नंतर त्याच्यामध्ये एक छोटा टोमॅटो चिरून घालायचा आहे। टोमॅटो थोडा वेळ परतल्यानंतर त्याच्यामध्ये जी शेवग्याची फुलं होती, जी आपण धुवून स्वच्छ चाळणीवरती निथळत ठेवलेली होती, ती घालायची आहेत। आणि ती पण थोडा वेळ परतून घ्यायची आहेत। गॅस बारीक ठेवायचा आहे। त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि 3 चमचे मसाला घालायचा आहे। इथे मी 3 चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे। त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। शेवगा हा शरीराला उपयुक्त आहे। त्याच्यामधून शरीराला आवश्यक असलेली सर्व जीवनसत्व, पोषक तत्व सगळी आपल्याला त्याच्यातून मिळतात। शेवग्यामधून कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळतं आपल्या शरीरासाठी। तर त्याच्यासाठी आपण नेहमी याचा आहारात उपयोग केला पाहिजे। तो शेवगा जी पानांची भाजी असेल किंवा शेवग्याच्या शेंगा असतील किंवा शेवग्याची फुलं असतील, कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये आपण त्याचा नेहमी आहारात उपयोग केला पाहिजे। याच्यामध्ये आता मीठ घातलेलं आहे। थोडा वेळ शिजू द्यायची आहे ती आमटी। जास्त वेळ लागत नाही आमटी शिजायला।
कारण आपण आधी परतून घेतलेली होती फुलं ती. आणि अशा रीतीने शेवग्याच्या फुलांची आमटी तयार झालेली आहे. नक्की करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.